आता व्हॉट्सअप वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। व्हॉट्सअपवरून अफवा पसरवणाऱ्या पंढरपुरातल्या 11 तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोर आणि दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याच्या अफवा व्हॉट्सअपवरून पसरवल्या जात आहेत। चोरांनी घरावर दरोडा टाकून महिलेचा खून केल्याचं वृत्त पसरवलं जात आहे, तर काही ठिकाणी 15 चोरटे उसाच्या फडात लपून बसल्याची अफवा व्हॉट्सअपवरून पसरवण्यात येत होती। यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली। काही गावांमध्ये नागरिक चोरी होऊ नये म्हणून रात्रभर गस्त घालत आहेत, तर शेतकऱ्यांना एकटं दुकटं शेतात जाण्यास भीती वाटते। काही ठिकाणी तर नागरिकांनी चोर समजून अनेकांना चोप दिल्याच्याही घटना या अफवांमुळे घडल्यात। अखेर पोलिसांनी या सर्व प्रकारांची गंभीर दखल घेत सर्व तालुक्यांच्या ठिकाणी व्हॉट्सअप मेसेजेसची तपासणी सुरू केली आणि त्यात पंढरपुरातल्या 70 तरुणांच्या मोबाईलची तपासणी झाली। यातल्या 11 जणांच्या व्हॉट्सअपमध्ये आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यामुळे त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून या तरुणांना नोटीस बजावण्यात आली आहे। चौकड ऊस आहे ती मुलकाचं काय करायचं? ऊस असलं तर काय शेतकऱ्याने शेत टाकून दिलं तर आम्हाला पोटासाठी करावं लागतंय। शेतकरी नाही यायचं राहणार, आम्हाला करावंच लागतंय की खाण्यासाठी। काय करावं आम्ही? कसं आता 2 गडी असल्यासोबत तरी त्याला बी भ्याव आहे गडीला। गड्याला काय भ्याव नाही, गड्याला काय जीव नाही। गड्याला मारायचं सुरू केल्यावर काय करते गडी? कसं नाही तर ऊसात गडी बी थांबाना गेला यांच्या भ्याव वाटतं। ते असं दांड काय घेऊन बसायला लागतं, तरी बी त्यांनी काय बी घालते काय करायचं दांड केला। आम्ही कालपासून 100-150 लोकांचे मोबाईल आम्ही चेक केले आणि ज्यांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून असा पसरवण्यात गेलेल्या बातम्या आहेत, त्या बातम्या बघून त्या सेंडरला जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून अफवा सोडतोय किंवा सेंड करतोय, प्रसार करतोय, अशा लोकांवरती आणि त्या ग्रुप ॲडमिनवरती आम्ही कलम 505(1)(b) भारतीय दंड संहिता यानुसार आम्ही त्याच्यावरती अदखलपात्र गुन्हे नोंद केलेले आहेत। आतापर्यंत पंढरपूर तालुका पोलिसांच्या अंतर्गत असे 8 अदखलपात्र गुन्हे नोंद करून 11 लोकांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।